म्हणूनच तर म्हटलं तुम्हाला घरूनच म्हटलं तर जाऊ नका जाऊ नका जाऊ नका, तर तुम्ही गेला ना. घेतली स्वतःची उतरून स्वतःच्या हातानं. बापा आता काय झालं? उतरून गितरून म्हणून राहिली, काय झालं एवढं? काय काय हिनं उतरून घेतली स्वतःच्या हातानं? मग जीवासोबत भांडून घेऊन केलं काही ना? तिच्यासोबत भांडण करणार आहे बापा? आपल्या घरचं काही नव्हे, दुसऱ्या इकडलं आहे. तिला काय गरज आहे दुसऱ्या इकडे जायची? आपल्या घरातलं पाहू ना, काय घरातलं लक्ष सोडून देऊन दुसऱ्याच्या घरात लक्ष द्या. हे काय काय केलं हिनं? मी सांगतो कसं झालं ते. आम्ही दोघी जणी घरात गोष्टी करू राहिलो होतो. काय बिघडलं? मग येईल घरात आवाज बाहेरचा, काहीतरी झालं म्हणून. काय झालं बापा? ह्या बाहेर यायले मी म्हणूस तरी जाऊ नका आई जाऊ नका आई. गेल्या आता काय झालं, त्या दोघा मायलेकाचं भांडण सुरू होतं. आपली ते गोकर्णा आजी आहे ना, त्याचं आणि त्याच्या पोराचं कायसाठी पोरानं त्याच्या बच्चे 100 रुपये नेले. मग बुडी खरे बळ आणि पोरग काही माने नाही. आणि बुडीले मग बोलायला लागलं पोरग, बुडी बोलायला लागली. भांडणात म्हणजे शब्दाला शब्द वाढतेस ना, तसं वाढलं भांडण यायचं. आणि मग हे गेलं म्हणतात आणि यायनं म्हटलं त्याची सूनच लागली टर कराले. सवय का ते इली सवयच आहे जे भांडणं घ्यायची. काय लोकांच्या याच्यात बोल लागते? तिची सून तुमच्या घरात भांडणार, तुमच्या इथं लपून आहे, आमच्या घरचं पाले येतात असं तसं लागली टर कराले. मग मी बोलली तिले, मला करायला लागली नी तटली. मी काय ऐकतो का तिचं? नाही म्हटलं झिपरीन गिपरी. मी काय कमजोर आहे का तिच्यापेक्षा? माझ्या सासूला बोलून राहिली, मी कशी ऐकून घेणार आहे? मी बोलले तिच्यासोबत. काय का तिला काय बोलू देणार आहे का? मग म्हटलं येईल, म्हटलं चला म्हटलं आई घरी. म्हटलं आपल्या हातानं आपली हुतून घ्यायला पुरते का तिच्या हातानं? झिपरी लय अगो आहे. नाही तिथं भल्ली हे करते आणि आपला रागच करते ते काही नाही. हो बाबा तुमचे बरोबर आहे. आपलं चांगलं आहे ना, तिच्या जय तिच्या डोळ्यात खुपून राहिलं. शियल पाडते हो बाबा, किती भाव आहे मले किती नाही शियल पाडते म्हटलं. लागन तर भाव काहीच नसते मनात, पण लई यल पाडी बाई आहे म्हटलं ते. आणि तिच्या याच्यात म्हटलं कोणी बोलूही नाही, लई शाईनी बाई आहे. काही काही म्हणते म्हटलं ती चोपडी बोलते, पण मनातलं विष भरलाय म्हटलं तिच्या. ती झिपरी ना लय बा ती बाई अगो शाईनी दिसली मला लय वेळा अशी वाटली. आणि लय वेळा आपल्या घरच्या विषयी तिचं काही मनात चांगलं नाही आहे. आणि तशीच करत राहायचे. हे गेली असं ना तिच्या घरचं भांडण मिटवाले. कामच कोणतं आहे? तेवढेच कामं राहिले लोकांच्या घरातले भांडण मिट. मला काम नाही राहिले, तुम्हाला सारे काम आहे असं उगे. अशी बोलते मी काही बोललो का? मला म्हणते बोललो का बोललो का? बोलू देत जा, कोणाच्या मनात जाऊ मोठेपणा. माहितच ना तेवढी बदमाश आहे म्हणजे झिपरी. माझ्यासोबत गोड बोलते, सोबत काय सगळ्यासोबत गोल बोलते आणि बस गोड बोलणार. मग दुसऱ्या इकडे मग गोष्टी करते. म्हटलं आपल्याला वाटतं किती आपल्याविषयी चांगला आहे. शकुंतला बहिणी का मी गोष्ट ऐकली. शकुंतला बहीण मला सांगितली लय अज्जात आहे म्हणे ते. हटकोर पण आता लय भरला आहे म्हणे तिच्या शरीरात, म्हणजे अंगातल्या रगात भरला आहे तिच्या. कामाला गेली नाही का मग तिच्या अंगात लय मस्ती येते म्हणे, ते दाटल्यासारखीच करते म्हणे बाई. आता आमचं रोजचं दार उघडं राहते म्हणे. तिचा तिकडला समोरचा दरवाजा होता, पण ते तिकडला दरवाजा पहिले उघडे आणि आता आमचा दरवाजा इकडला उघडा राहते ना, मुद्दाम इकडला दार उघडते. घरी असली का लय काम आणते हो बाई इथे. तिच्या अंगात जशी रगरगीच येते भरते. कामाला नाही गेली म्हणजे दिवसभर काम नाही करा लागत तिकडे, मग तेवढी एनर्जी असते ना तिची, म्हणून ते तशी करते रग. आणि मग म्हणते खेटे घेते म्हणे. बुडी सांगे मला ते शकुंतला बुडी उघडण त्याच्या दारच उघडण, जोरांशीच लोटण, मस्ती आल्यासारखी करते म्हणते. आणि घरासमोर पाणी लोटण, कचरा लोटण आणि थुकण. कशी घाणेरडी बाई आहे होते. तिच्या घरी सुपली किपली काय लोटा लागते लोकांच्या अंगणा गिंग नाही. चांगली व्यवस्थित सुपली घ्या जरा भर आपल्या पुंजावर टाकून द्या. कशाला दुसऱ्याच्या घराकडे लोटावं लागते, पाणी कशाला लोटावं लागते? काय काय एककडांनी मुद्दाम करते ना. आणि तसंच तिचं याच आहे म्हटलं का सांगते बा लय हावरी आहे म्हणून. कुठं स्वयंपाक असला का घरात मार भरून ठेवते म्हणे. आणि भल्लं बापा ते खाते बापा. मी असं आहे जेवले असतेच बा. आणि पोरग तर निसता रट्टाच आहे म्हणते, रट्टाच म्हणते पोट्ट्याले. खाले ते समोरच असते पट्ट. खादोडच आहे ते, सारेच जण म्हणते खादोड आहे म्हणून. म्हणायतच नाही बाई. आता हरभरे लागले का बस हरभरे मार जमा करते हो बाई. एखाद्या कुडूचे करत असन आणि कुडूचे केले का मस्त वाऊ घालणं, मग ते ठोकणं आणि मस्त म्हटलं दाय करते म्हटलं. पाय रोज तर रोजही कमावते ते. माझे वावरातले हरभरे करू म्हटलं किती मोठी दाय करते, किती चोट्टी बाई आहे ते. ची सोय चांगली नाही आई. दुसऱ्याच्या वावरातलं एवढं ने ना पायली 2 बायल्याच्या करे ना, त्याच्याविषयी नाही आई. आणि एवढं तेवढा तर गुन्हा आहेच तिच्या. स्वतःच्या वावरात असू दे ना तुरी सप्पा एक बैली नेत नाही म्हटलं. 2 नवरा बायको सारं म्हटलं सांगते म्हटलं पुऱ्या का बैलीने ने. तिच्याकडे ध्यान नको देत जाऊ. जे झालं ते झालं. काय त्या बाईच्या तोंडी लागत नको जाऊ. आणि याच्या पुढे शांती तिच्या मनात बोलू नको, तिच्या घरात म्हटले विषयी बोलू नको. बुडील ठोको का काही करू, आपल्याला काय आपण चांगलं करायला गेलो ते बोलायला लागली ना. ते उपड्डी मग कशी त्या बुडील मारू देणार आहे जी तुम्ही असे बोलता. भांडणं डोक्यावर मग आणत जाय घरी भांडणं. पाणी आणू आई मी आणतो तुमच्यासाठी पाणी. नाही नीताच आणते माझ्यासाठी पाणी. पाणी घेऊन नको आणू तू.
ते ना अशा का करून राहिल्या? मी बोलून तर राहिली, काही काय झालं तुम्ही सांगा ना. सांगितलेलं समजत नाही काय कोमल? नाही म्हटलं ना मी, मला नाही पाहिजे म्हणून मी नाही म्हणून राहिले ते हातचं. आणो नीता. तिला किती राग आला, 2-3 दिवस चांगल्या बोलतही नाही, आता फक्त तेवढ्या पुरते बोलल्या आणि आता अधिक त्यांच्या मनातला राग अधिक बाहेर आला. जाऊ दे, आता मी चाललीच जाते. सुंदरली मस्त मजा. होय, आणतो ना पाणी आहे, मी तुमच्यासाठी पाणी आणतो ना. मस्त तोंडच पडलं, मला बोलत भला आनंद होईल. आता कसं वाटते, काय मी चांगली सून आहे. आता कसं वाटते. तर नीता नाग लावायची वेळ होती, जबर नीता चांगली होती. आता दाखवलं नीताचा हात आग लगी. नीता कायचा विचार कर, मनाच्या मनात भल्ली हसून राहिली काय वय? काही नाही, पाणी आणतो म्हटलं. दिवसभर इथंच उभी राहायची नांद करू. शांती अशी वागून राहिली, चांगली बोलणं. बिचारी बोलली पाहिजे म्हणून बिचारी किती प्रयत्न करू राहिली, चांगली बोलते. तिनं नाही केलं बिचारी असं. मी तुला सांगतो, मला विश्वास आहे ना तिच्यावर. नाही केलं. दिवसभर बिचारा शाम बाहेर राहते. हे नीताच्या याच्यात राहते, गुंताऱ्यात टीव्ही पाहते इकडलं तिकडे. आणि तिच्यासोबत काही सारखी सुद्धा बोलत नाही. तू एकटी चांगली बोल, आता तिला गमन कसं? बिचारीला धडे 1 वर्षाने झालं आणि तू अशी करून राहिली, कसं वाटत असेल तिला? सांगतो माझं तिच्याविषयी मला नाही पटत ते. आता उशीर होत आहे यांना घरी यायला, घरचे बोलत नाही ते काहीकडे केला तर साहेबांना बोलायलाही वेळ नसतो. नच बघते फोन, उशीर होईल ते तरी समजेल. श्यामजी. कोमल, मी अजूनही निघालेलो नाहीये. तू ऑफिस मध्ये आहे, तुझी येऊन घेशील, ती वाट पाहू नको. होणार आहे, चल बाय. नाही, हे सगळं वन साइडेड आहे. साहेब इन्स्ट्रक्शन देतात आणि बस. कोमल, चाल ना, जेवायला झालं ना, वेळ खूप वेळ झाला ना. किती वेळची आम्ही वाट पाहून राहिली, येऊनच नाही राहिली. तू शेवटी मला बोलावलं लागलं. ताई ते याचेच आहे ना, मला म्हणत होते की वेळ होणार आहे म्हणून त्यांना, म्हणून आता मी येतच होती. म्हटलं त्यांना यायला वेळ होईल म्हणूनच तुला वेळ झाला. काय वाट पाहायची, जेवून घे ना. माझी इच्छाच नेऊन राहिली, त्यांचं जेवण झालं. जेल पडी आहे बापा, आम्ही नाही थांबत असं. शाईन पण दाखवली बापा. जेवत नाही का सांग, मग आम्ही जेवून घेतो, मग आईन मी. ते त्याच्यासोबत तू जेवत असेल तर मग थांबत बस. जे इच्छा त्यांच्यासाठी थांबायलाच आहे, पण ते म्हणत होते का जेवून घे. आता मग जेवूनच घेते, जाऊ द्या. मग काय एकटी, त्यांना किती वेळ होते आणि किती वेळ नाही अधिक.